नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आज आम्ही चाललो आहे मॅगडेबर्गला. मी आणि खुशल आम्ही दोघंच आहे, कारण की बाकीचे जण प्रिपरेशन करणार आहे. रोजारिओचं ख्रिश्चन असल्यामुळे ईस्टर सेलिब्रेट करणार आहे आम्ही. सो बिर्याणी वगैरे ते बनवणार आहेत रोजसाठी. सो आम्ही तर कुक नाही आज. आम्ही म्हटलं की जवळपास मॅगडेबर्ग इथून अर्ध्या तासावरच तर जाऊन येऊ. तर बघूयात आज आम्ही काय करतो स्पेशल. तर आम्ही फायनली मॅगडेबर्गला पोचलो आहे. आज शांती आहे कारण की ईस्टरमुळे लोक सेलिब्रेट करत आहे. आणि थंडी तर नाही आहे, पारा खूप वाहतो आहे. पण हे आहे सिटी सेंटर आणि समोरचं आहे बानऑफ. बघू, डिसाईड करू आम्ही आता कुठे कुठे जायचं आहे. मला व्हिडिओमध्ये तर वाराचा आवाज येतच असेल. हे बघा, सुंदर अशी नदी. आपण तिकडे ते समोर कॅथेड्रल तिकडे जाणार आहे. त्यानंतर इकडे पण जायचा प्लॅन आहे. समोर एक चर्च आहे तिकडे, बघूयात. मस्त आहे एकदम. इथे मॅक्सिमम ठिकाणी स्कल्पचर्स आहेत, वेगवेगळ्या गोष्टी इंडिकेट करत आहे. आता समोर एक चर्च आहे. आज ईस्टर आहे, आम्ही जायचा प्रयत्न करू, बघूयात. आम्ही आता या म्युझियममध्ये चाललो आहे. शेड्स ऑफ कलर रिलेटेड आहे हे. ही जी बिल्डिंग दिसते तुम्हाला, ही खूप स्पेशल बिल्डिंग आहे. इथली आर्किटेक्चरच्या पर्स्पेक्टिव्हने एक ऑस्ट्रियन आर्किटेक्ट आहे, त्यांनी ही बनवलेली आहे. तिची डिझाईन वगैरे इतकी युनिक आहे की टुरिस्ट अट्रॅक्शनसाठी ही वन ऑफ द बेस्ट स्पॉट आहे. वरती पण जाता येते, पण लेट्स आपल्याला जाता आला तर आपण नक्कीच जाऊ. हे बघा, ही ती बिल्डिंग थोडी टिल्ट आहे, जे की खूप युनिक वाटतं. ती बिल्डिंग ही पूर्ण इकडनं स्टार्ट होऊन या साईडला एंड होते. यांनी कमर्शियल बिल्डिंग बनवली आहे, पण मग तेच मी जे बोललो की आर्किटेक्चरच्या पर्स्पेक्टिव्हने खूप बेस्ट आहे. कालपासून आपण एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे की जेवढ्या प्लेसेसवर मी गेलो आहे ती मॅक्स टू मॅक्स आर्किटेक्चरल फील्डच्या रिलेटेडच आहेत. पण आपली जरी एक्सपर्टी नसलीच ती, पण खूप छान आहे ते की कशा वेने ती डिझाईन केली असेल, तिच्या मागची मेहनत आणि क्रिएटिव्हिटी हॅट्स ऑफ आहे. तो हा आहे तो आर्किटेक्ट, त्याने ही बिल्डिंग अशी प्रॉपर डिझाईन केलेली. पॉज करून तुम्ही वाचू शकतात काय लिहिलं आहे काय नाही. पण खूप छान बिल्डिंग आहे. आम्ही आत्ता फ्रंट साईडला आलो आहे. अजून इकडे मस्त दिसते. साईडला त्या बिल्डिंगवरून खाली झाडं आलेले ते छोट्या छोट्या अशा वेली आहे. त्याच्यावर रात्री म्हणजे आता स्प्रिंगमध्ये ज्या फुलं येतात ते खूप सुंदर दिसेल. आर ॲट दिस कॅथेड्रियल. इथले कॅथेड्रल एवढे भारी ना, बाहेरून बघण्यासारखे एकदम मस्त आहे. खूप कोरीव काम केलेलं आहे आणि एकदम मस्त आहे. आम्ही आत्ता तिकडनं आलो आहे. मस्त मोकळा स्पेस आहे, भारी आहे. शिल्पकारची किमया या पुतळ्यांमध्ये त्याने बरेच इमोशन टाकायचा प्रयत्न केला आहे. याच ॲक्च्युअल घंटा आहे ज्या इथे या कॅथेड्रलमध्ये वाजतात. तुम्ही मध्ये बघितलं असेल, खूप जास्त जोरात आवाज चालू आहे. मी प्रयत्न केला व्हॉइस ओव्हर करायचा, जर का तुम्हाला नसेल येत तर. एनिवेज, तर आम्ही मध्ये गेलो होतो. पहिल्यांदा आम्ही एका कॅथेड्रलमध्ये बघितलं की जे कॅथेड्रलमध्ये घंटा लावलेल्या असतात त्या किती मोठ्या असू शकतात. माझ्या हाईटपेक्षा डबल होत्या त्या. म्हणजे मी छोटा वाटतो त्यांच्यासमोर. आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी जी लावली जाते घंटा, तिला स्पेसिफिक नाव दिलेलं आहे आणि त्यानुसार त्यांनी त्या डिझाईन केलेल्या आहेत, छोट्यापासून मोठ्या. तुम्हाला सांगतो मी थोडक्यात त्या कुठे कुठे बसवलेल्या आहे. हे जे कॅथेड्रल आहे, ही आणि ही ती 4 ठिकाणच्या दिलेल्या होत्या. बाकी दुसऱ्या ठिकाणच्या होत्या. भारी होतं, ओकेश होतं. तुम्ही त्या स्टॅच्यूज पण बघितलं असेल, त्याच्यामध्ये माणसाची इमोशन्स दाखवलेले आहेत असा मी माझा तर्क लावला आहे. आय डोंट नो व्हॉट्स द थेरी बिहाइंड दॅट, पण चांगलं होतं. बिल्ट इन 1871. आम्हाला सजेशनमध्ये एक स्टॅच्यू आला होता. आम्हाला वाटलं काहीतरी युनिक असेल. आम्ही जवळपास 1-1.5 किलोमीटर चालत आलो आणि तो स्टॅच्यू केवढा आहे
आणि त्यात काय खासियत आहे तुम्ही बघा. ह्या स्टॅच्यूसाठी आम्ही 1.5 किलोमीटर चाललो. आम्ही गुगल रिव्ह्यू चेक केले आणि त्यात फक्त एवढं दिलं आहे की ट्रान्सपरंट स्टॅच्यू आणि गुड वे फॉर अ वॉक. आणि हे आमच्या भाऊचं डोकं होतं. ठीक आहे, आता परत वॉक करत जायचं कारण की तिथं जवळपास ट्रेन पण नाही, बस पण नाही. तर बस स्टॉपपर्यंत परत चालत जायचं आहे. एकंदरीत मी जेवढा आत्ता एक्सपिरियन्स घेतला त्याहून एक गोष्ट रिअलाईज झाली. ही सिटी पेंट म्हणजे आर्टसाठी खूप फेमस आहे, आर्किटेक्चरसाठी खूप फेमस आहे. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही समरमध्ये या, कारण की इथं मॅक्सिमम जे बिल्डिंग्स आहेत त्या फुलांच्या वेलांनी ढकलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे जेव्हा ते समरमध्ये त्यांना फुलं वगैरे येत असतील ते खूप खूप सुंदर दिसत असेल. कारण की स्वतः बघितलेलं आहे आणि तुम्ही माझ्या जुन्या ब्लॉगमध्ये पण बघितलेलं असेल, खास करून पासआउटचा ब्लॉग. तर खूप सुंदर दिसतं ते. फुलांच्या चादरीने ती बिल्डिंग पूर्ण झाकलेली असते. नक्कीच तुम्ही मॅगडेबर्गला या, पण मग समरमध्येच या. मॅगडेबर्गची अजून एक खासियत म्हणजे इकडे एक वन ऑफ द बेस्ट युनिव्हर्सिटी इन जर्मनी आहे, OVGU पब्लिक युनिव्हर्सिटी आहे आणि टॉप 10मध्ये येते ती. तर खूप रेअर असतं तिथे ॲडमिशन भेटणं, त्यासाठी खूप क्रायटेरिया वगैरे आणि तुमचा रिझल्ट वगैरे सगळं खूप चांगलं लागतं. खूप चांगली युनिव्हर्सिटी आहे ती. तुम्ही आत्ता बघू शकतात, तुम्हाला मी दाखवतो की अजून तर प्रॉपर समर चालू झालेला नाही आहे, तरी फुलं किती सुंदर आहे इकडची. हे बघा. आणि जसं मी तुम्हाला बोललो, ही जी भिंत दिसते तुम्हाला, ह्या ज्या वेली आहे, समरमध्ये यांच्यावर फुलं येतील. जस्ट इमॅजिन किती सुंदर दिसेल तेव्हा. आमच्या जायच्या ट्रेनला थोडा टाईम आहे, तर आम्ही सिटी टूर करतो आहे ट्रॅममध्ये फिरण्यापेक्षा. हा होता आजचा ब्लॉग. आता मी रिटर्न चाललो आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल. अशाच ब्लॉगसाठी, नवनवीन व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.